सविस्तर बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी आहे जालन्यातनं। जालना जिल्ह्यात दीपक बोराडे यांच्या सुरू असलेल्या उपोषणाला आज वकील गुणरत्न सदावर्ते यांनी भेट दिली। 17 सप्टेंबर पासून ते अंबड चौफुली परिसरात आमरण उपोषण करतात। धनगरांना एसटीतनं आरक्षण द्यावं अशी दीपक बोराडे यांची मागणी आहे। त्या मागणीला सदावर्ते यांनी पाठिंबा दिलाय। उपोषणाचा आजचा 5वा दिवस। सदावर्ते यांनी पाठिंबा दिल्यामुळे आरक्षणाचा संघर्ष आता अजून तीव्र झालाय आणि त्याला हवा दिली जात असल्याचं बोललं जातंय। गेल्या आठवड्याभरापासून राज्य ठिकठिकाणी बंजाऱ्यांना एसटीत आरक्षण द्यावं म्हणून मोर्चे निघतायत आणि त्यात धनगरांची भर पडली आहे। तर 24 सप्टेंबर पर्यंत जर एसटी प्रवर्गातनं आरक्षण दिलं गेलं नाही तर महाराष्ट्राचा नेपाळ करा असं आवाहन दीपक बोराडे यांनी केलं। गुणरत्न सदावर्ते यांच्या भेटीनंतर बोराडे बोलत होते। गेल्या 5 दिवसापासून बोराडे जालन्यात उपोषण करतायत। धनगरांना एसटीतनं आरक्षण द्यावं अशी मागणी धनगर आंदोलकांनी केली आणि बोराडे त्यापैकीच एक। माझा श्वास चालू आहे पण माझ्या लेकरांना प्रमाणपत्र द्या। भावांनो, मी जिवंत असेपर्यंत तुमचं एसटीचं प्रमाणपत्र मिळेल, विश्वास ठेवा। आणि नसेल